तुम्ही स्वामींची खूप सेवा केली असेल. 11 गुरुवार 21 गुरुवारचे व्रत केले असेल. श्री स्वामी चरित्र सारामृताचे 11, 21, 108 पारायणसुद्धा केले असेल. खूप श्रद्धेने, विश्वासाने आणि संकल्पपूर्वक सेवा करूनही जर तुम्हाला अजून स्वामींचा अनुभव आलेला नसेल किंवा तुमची एखादी मनापासूनची इच्छा पूर्ण झाली नसेल, तर आज मी तुम्हाला स्वामींच्या एका अतिशय सोप्या पण श्रद्धेने केली जाणाऱ्या 3 गुरुवारच्या व्रतसेवेची माहिती सांगणार आहेत. नमस्कार, मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. अनेक भक्तांच्या अनुभवांनुसार या सेवेच्या काळात त्यांना स्वामींच्या कृपेचा अनुभव जाणवले आहे. सेवा पूर्ण व्हायच्या आधीच बऱ्याच लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा केली तर तुमची सुद्धा इच्छा पूर्ण होईल. स्वामी महाराज पूर्ण करतील हे नक्की. बघा, ही सेवा अतिशय साधी आणि सोपी आहे आणि त्यातच कमी वेळामध्ये पूर्ण होणारी आहे. जर कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्हाला स्वामींचे 11 किंवा 21 गुरुवार करणे शक्य नाही, तर त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की सहजपणे करू शकता. स्त्री, पुरुष, अविवाहित मुली, मुलं, कोणीही अगदी कोणीही ही सेवा करू शकतो. आणि आता आपण स्वामींची कोणतीही जर सेवा करणार असू तर आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण स्वामींच्या समोरच आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहे. असा एकही स्वामी सेवेकरी नाही आहे ज्याच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल. त्या आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती स्वामींचं नसेल तर तुम्ही ही सेवा जर करायची असेल तुम्हाला, तर सेवा सुरू करायच्या आधी तुम्हाला स्वामींची मूर्ती किंवा फोटो छोटा असो किंवा मोठा असो आपल्या घरामध्ये आणायचा आहे. बघा, हे व्रत जे आहे ते तुम्ही कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी सुरू करू शकता. 3 गुरुवारी आपल्याला हे व्रत करायचं आहे. तर आणि 3ही गुरुवारी आपल्याला उपवास करायचा असतो. हा उपवास निरंकाळ करायचा आहे. म्हणजे तिखट किंवा मीठ आपल्याला खायचं नाही आहे. तिखट मिठाचे पदार्थ खायचे नाही आहे. साबुदाण्याची खिचडी वगैरे आपल्याला फक्त चहा, कॉफी, दूध किंवा फळे घेऊ शकता आणि तिखट मीठ काहीही खायचं नाही आहे. असा आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. त्यानंतर रात्री स्वामी महाराजांना शुद्ध सात्विक भोजनाचा नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे 3 गुरुवार आपल्याला उपवास करायचा आहे आणि स्वामींची आरती करून स्वामींना नैवेद्य दाखवून मग आपल्याला रात्री उपवास सोडायचा आहे. त्यानंतर या पूजेची किंवा या सेवेची आपल्याला मांडणी करायची आहे का? तर हो, आपल्याला 3 गुरुवार जे आपण करणार आहोत तर त्या पूजेची आपल्याला मांडणी करायची आहे. 11 गुरुवारची आपण जशी मांडणी करतो तशी आपल्याला मांडणी करायची आहे. एक चौरंग घ्यायचं आहे. त्याच्यावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र टाकून घ्यायचे आहे. त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो, तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. तर त्याआधी मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि जर फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वामींना हिना अत्तर, स्वामींचं जे खूप आवडतं अत्तर, ते स्वामींना अर्पण करायचं आहे. त्यानंतर अष्टगंध लावायचं आहे. पिवळे फुलं स्वामींना वाहायचे आहे. त्यानंतर खडीसाखरेचा, दुधाचा किंवा कोणतंही फळ याचा नैवेद्य स्वामींना आपल्याला दाखवायचा आहे. जेव्हा ही पूजा आपल्याला सकाळी मांडायची आहे, सेवा तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी 3 वेळेपैकी कोणत्याही वेळेमध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्हाला सेवा करायची आहे. पण पूजा मांडणी सकाळीच आपल्याला करून घ्यायची आहे. पूजा मांडणी केल्यानंतर नैवेद्य ठेवायचा आहे, साखर, दूध किंवा फळाचा. त्यानंतर महाराजांची आरती करायची आहे आणि सेवा आपल्याला करायची आहे. तर या व्रतातील मुख्य सेवा कोणती आहे आता ते आपण बघूया. मग आता सेवा काय करायची आहे, तर पहिल्या गुरुवारी सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. पूजा मांडणी वगैरे झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा असतो. तर संकल्प करण्यासाठी तसं तर संकल्प कसा करायचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण मी एकदा परत सांगते. उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा आणि एक फूल ठेवायचं आहे. त्यानंतर आपले नाव आणि गोत्र बोलायचं आहे आणि त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, ज्या काही इच्छेसाठी तुम्ही हे 3 गुरुवार करणार आहात, तर ती इच्छा आपल्याला बोलायची आहे की स्वामी महाराज, मी माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या 3 गुरुवारची व्रतसेवा करणार आहे. तर ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार, अशा प्रकारे स्वामींना आपल्याला विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते एका ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. हे पाणी नंतर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकून देता येऊ शकते.
तर आता बघूया आपल्याला सेवा कोणती करायची आहे. तर 3 गुरुवारी आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे संपूर्ण पारायण करायचे नाही, तर ठराविक अध्यायांचे वाचन करायचे आहे. पहिल्या गुरुवारी आपल्याला अध्याय 1 ते 7 असे 7 अध्याय आपल्याला वाचायचे आहे. त्यासोबत 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि एकदा तारक मंत्राचे पठण करायचे आहे. तर ही सेवा आपल्याला पहिल्या गुरुवारी करायची आहे. पहिल्या गुरुवारी 1 ते 7 अध्याय, 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या, त्यानंतर एकदा तारक मंत्र. त्यानंतर ही झाली पहिल्या गुरुवारची सेवा. त्यानंतर दुसऱ्या गुरुवारी अध्याय क्रमांक क्रमशः आपल्याला वाचायचे आहे. अध्याय क्रमांक मग 8 ते 14. दुसऱ्या गुरुवारी आपल्याला अध्याय 8 ते 14 वाचायचे आहे. त्यासोबत पुन्हा 3 माळी मंत्रजप आणि एकदा तारक मंत्र म्हणायचा आहे. तसंच सेम तिसऱ्या गुरुवारी सुद्धा आपल्याला अध्याय क्रमांक 15 ते 21 याचे वाचन करायचे आहे. त्यासोबत 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्रजप आणि एकदा तारक मंत्राचे पठण करायचे आहे. तर अशा प्रकारे अवघ्या अर्ध्या तासातच होणारी ही सेवा आहे. आपण 3ही गुरुवारी सहजतेने करू शकतो. अशा प्रकारे अगदी साधी आणि सोपी सेवा आहे जी 3 गुरुवारी आपल्याला करायची आहे. तर ही जी सेवा आहे ती तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी तुमचा जसा वेळ, तुमची जशी वेळेचं कन्व्हिनियन्स आहे त्या प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता. जर तुम्ही सकाळी पूजा मांडणी केली आहे आणि तुम्हाला जर ऑफिसमध्ये वगैरे जायचं आहे किंवा कामानिमित्त बाहेर जायचं आहे, तर संध्याकाळी आल्यावर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. त्यानंतर ही जी सेवा आहे ती जेव्हा तुम्ही जर सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी करणार असाल तर वेळ ती एकच ठेवायची आहे तुम्हाला, पण तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. वेळ बदलायची नाही आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे व्रत आहे आपण संकल्पपूर्वक करत आहोत, तर त्यामुळे ही सेवा आपल्याला आपल्या स्वतःच्या घरामध्येच करायची आहे. दुसऱ्या कोणाच्या घरी जाऊन ही सेवा आपण करू शकत नाही. ही सेवा आपल्याला आपल्या घरीच करायची आहे. तसेच आपण कोणतीही सेवा जेव्हा संकल्पयुक्त करत असतो तेव्हा काही नियमांचे पालन करणे गरजेचे असते. आणि जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा काही नियम आपण जेव्हा पाळत असतो तेव्हा आपलं मन एकाग्र राहतं आणि आपली जी काही सेवा आपण करत आहोत त्यामध्ये सातत्य ठेवण्यास मदत होते. त्यामुळे या 3 गुरुवारच्या काळामध्ये शक्यतो काही नियम पाळायचे आहे, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मांसाहार टाळायचा आहे. कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे, कारण की स्वामी महाराजांना मांसाहार अजिबात जमत नाही. त्यामुळे मांसाहार अजिबात तुम्ही करायचंच नाही आहे. पहिल्या गुरुवारपासून जेव्हापासून तुम्ही व्रत सुरू करणार आहात ते उद्यापनापर्यंत म्हणजेच 3ऱ्या गुरुवारपर्यंत अजिबात मांसाहार होणार नाही, तुम्ही करणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे शक्यतो परान्न टाळायचं आहे. किंवा जर तुम्ही बाहेरगावी राहत असाल किंवा मेसचं तुम्हाला खावं लागत असेल तर ते ठीक असू शकतं, पण तुम्हाला परान्न शक्यतो वर्ज्य करायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार टाळायचा आहे. हा एक जरी नियम तुम्ही. त्यानंतर आता सेवा झाली, उपवास आपल्याला करायचा आहे. 3 गुरुवार आपल्याला उपवास करायचा आहे. आता उद्यापन कसं करायचं, तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या गुरुवारी आपली सेवा पूर्ण होते आणि 3ऱ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं असतं. उद्यापनामध्ये खूप काही करायचं नसतं. तर उद्यापन हे खूप साधं सोपं आहे. जशी ही सेवा आणि हे जे व्रत खूप साधं सोपं आहे, तसंच त्याचं उद्यापनसुद्धा खूप सोपं आहे. उद्यापनाच्या दिवशी साधं भात, वरण, भाजी आणि चपाती हा स्वयंपाक करायचा आहे आणि एखादा गोडाचा पदार्थ करायचा आहे आणि महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे. जसं आपण 3 गुरुवारी केली तसंच करायचं आहे. आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही गोरगरिबांना दानसुद्धा करू शकता. अन्नदान किंवा अर्थदान, कोणतंही दान तुम्ही करू शकता. यथाशक्ती, यथाभक्ती करायचं आहे. किंवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही दान करू शकता. एक ब्राह्मण जोडपं जेव घालायचं आहे किंवा मुलांना जेव घालायचं आहे, असं काही बंधन नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने या व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे. तुमची यथाशक्ती, यथाभक्तीने तुम्ही उद्यापन करू शकता. खूप काही हे मोठं करायची गरज नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, कोणत्याही सेवेचं जे खरं फळ आहे ते आपल्या श्रद्धा आणि विश्वास आणि स्वामींच्या चरणी असलेल्या
आपले जे काही भावना आहे, समर्पण आहे त्यावर अवलंबून असतं. त्यामुळे सर्वात आणि त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे कोणतीही सेवा केवळ इच्छा पूर्ण होण्यासाठी नव्हे तर श्रद्धा, प्रेम आणि स्वामींवरील विश्वासाने करावी. सेवा करताना मनामध्ये शुद्ध भाव आणि स्वामींच्या चरणी संपूर्ण समर्पण असणे हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा यापूर्वी स्वामींचे 3 गुरुवारचे व्रत केले आहे का? किंवा या सेवेबद्दल तुम्हाला काही अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुमचा अनुभव इतर भक्तांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व भक्तांवर कृपा करो आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि सकारात्मकता आणो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ संपवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या सगळ्या स्वामीं भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच भक्तिपूर्ण आणि श्रद्धा पूर्ण माहितीसाठी आपल्या परिवाराशी जोडलेले राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.